अंतकाच्या टायमाला तरी तपोबळी जन्म तरी कोणी बी असू द्या तपश्चर्या करणार जरी असला तरी त्याला डबल पुन्हा जन्माला यावाच लागत. इतकी वासना खतरनाक आहे बघा. इथं तर महाराज मध्ये तर ती वासना तो पूर्ण करतो. पण कोणती ही वाईट नाही सद्वासना चालली तुम्हाला तो आमचा कोण भगवान परमुक्त पूर्ण करतो सांगतो. शिवपूर्ण तीच का तुमच्या बडं माडत चांडाळी एक व्हायच्यामध्ये शिवपूर्ण मध्ये चांडाळी चांडाळी शब्दाला अगोदर ब्राह्मणाची मुलगी आहे नाव बी तिचं सांगतो. पण वाईट कर्म तिच्या हातून घडलं. तुम्हाला माहिती आहे पुढचा जन्म तिला चांडाळीची ते मिळाला. पण एके दिवशी बघा काय योग आला तर तसं आमचे लय भोळे भावाची कृपा आहे पाहिलं पूर्ण करतो वाटणार. मनात आलं मला कधी घडणे मला कधी घडणे चांडाळी झाले वाईट कर्म माझ्या हातून घडणे काय करावं. सहज पा मोठं शिवालय मंदिर होतं त्या ठिकाणी आलेली पूजा करीत होते. महाशिवरात्रीचा दिवस होता आहे का शिवरात्रीच्या दिवशी पूजा चालली होती. तिने बघितलं आता शिवरात्रीची पूजा आहे भोले बाबाची आणि मला कधी घडत लक्षात काय योग्य बघा. भोले बाबा पाहते हा अगोदर तुला मंदिर तो भाव बघतो तुमचा ते बाई तुला पूजा करा वाटेल का इतकी जरी घालेली जरी असतील तू पहा पुन्हा गोळी सांगत तुम्हाला तो जरी आधी दुराची आरी तरी सर्वोत्तमची अवधारी बिघडू द्या असला बिघाड्या शेवटच्या टप्प्यात सुधारावं माणसाला. तिला म्हटलं आपल्याकडून तो वाईट कर्म घडले आपला उद्धार कचेर होईल. त्या मला सांगतो पूजा करून लोक गेले आणि संध्याकाळी त्या बाईला पूजा केली पाहिजे. महादेवापाशी जाऊन ढसरली आमच्या भोले शंकर प्रसन्न झाले. तिला ऐकत काय पाहिजे काय नाही म्हणजे बाबा मला तुमच्या पशी जागा ते लक्षात आहे असं ते तुला काय मी ते तुझी इच्छा पूर्ण करतो. पुरविशी तेची क्षणा जया चित्ती जी वासना पुरविशी तेची क्षणा पण आमच्या भगवान शंकराचं विठ्ठल विठ्ठल पूजा करायची तुम्हाला शंकराची अभिषेक करायचा देवपूजा करायची कोणत्या जातीची असू द्या ना. इथं भगवान शंकरांची त्याची जात पात नाही पात नाही कोणी असू द्या याती नाही कुळ नाही काही नाही आणि एवढंच नाही नाही पाहत जात कोणती बघा पण नाही काहीच नाही पाहत तुम्हाला सांगतो. शिवपूर्ण तो धर मी आज महादेवाचं तीर्थ आपल्याला ऐकायचे दुसरा आज चांगला महादेवाचाच विषय निघालाय त्याचं वर्णन सांगायचं नाही कोणाची जात पाहिजे त्यांनी ऐका. एका राजाचा एक महानंदाबाई नाचणारी बाई देह विक्रय करणारी बाई पण तिने 2 वस्तू पाळलेल्या होत्या. ऐका एक माकड पाळलेलं होतं आणि एक कोंबड पाळलेलं होतं. कुटकुट मक्कड माकड म्हणते त्याला. ते 2 पाळलेले होते आणि ही बाई बघा एवढी बाई वाईट वागणारी पण तिचा एक व्यवसाय मोठा चांगला होता. महादेवाची पूजा केली शहरात नव्हते लय छंद बात पूजा करणार म्हणजे करणार आणि ते माकड कोते कोंबड जे होतं ते रोज ते पूजा पाहायची महानंदाची. ऐका तुम्हाला सांगतो
ती बाई पूजा केल्याशिवाय कोणतं काही करतात तर ते हातात जाऊ दिलं कशाला. हा ऐका, आणि ते कोंबड आणि माग रोज पूजा पाहते, त्याला छंद लागला ऐका. हो, तुम्ही जसं लावता छंद तसा लागतो बरं का. आम्हाला छंद लागत नाही, लागतो छंदाचा संसारातला. देवाचा छंद आहे का आपल्याला? नाही ना, आम्हाला देवाचा छंद लागत नाही. छंद लागला पाहिजे. लावी मना पिसे लावा नाही इकडं देवाचा, पुष्ण लागत इकडं पण इकडं नाही लागत. ऐका, त्या दोघाला छंद लागला आणि पुढं तेच दोघं, या राजाचा एक मुलगा आणि प्रधानाचा मुलगा होणार आहे. आता बघा, ती महानंदा पूजा करते. ऐका, एक दिवशी आमच्या भगवान शंकरांना पाहिलं, ही पूजा करते. पण तिचा ऐका व्यवसाय जरी करता असता देह विक्रायचा, पण तिचा व्यवसाय का होता ते ऐका. ती कोणता एक पुरुष जर आला तर त्याच्यात ती त्या पुरुषाला म्हणायची, तुझी मी दासी आज ये. दुसरा कोणी पैशावाला किती येऊ द्या, इंद्र जरी आला, इंद्राला बाजूला सांगितलं आज मी यायला कबूल देते. शाबास, नेहमीला जाता पहा, मी इंद्राचं उदाहरण दिलं. अरे कोणी जेव्हा पुरुष ज्या दिवशी झालं का मी त्याचीच पत्नी आहे, दुसरा इंद्र जरी आला नाही मग त्याला वश्य होणार नाही. तिचा नियम होता आहे का पुढं कोणाचा? त्या महानंदीचा. महादेव म्हणजे असा इथं नियम आहे. महादेव ऐका वेश पालटेला, आणि वेश पालटे एक हाती तिचं रूप घेतलंय, हातात सोन्याचं कडं दिलं. फळच्या महादेव ते रूप पाठवलं, काय कडं आले हो तिच्याकडं. पाहिल्याच्या नंतर तिने पाहिलं ते कडं, बास म्हणजे ही व्यक्ती चांगली आपल्यासाठी, कडं चांगलंय बरं का. बोलून घेतलं, या बार इकडं ते कडं पहा द्या बरं. ते म्हणजे तुला पाहिजे का? ते म्हणले काढलं हातातलं कडं. बस म्हणली कडं लय चांगलं आहे. म्हणजे मग काय म्हणणे, म्हणजे मला वाटतं कडं राहू द्यावं आहे. हो, प्रतिभोलाचं कडं आहे ते राहू द्याचं. म्हणजे ऐका, मी ह्या कार्यासाठी तुमची पत्नी होऊन 3 दिवस राहील, बरोबर आहे का महाराज? 3 दिवस तुमचीच पत्नी, कोणी जरी आलं तर पुन्हा पुसून येत नाही. ते म्हणजे मी काय हरकत नाही. मग एक कर ना तू, आता माझी पत्नी माझ्या त्याचं माझ्याजवळ आत्मलिंग आहे, ते तुला देतो पण जीवापेक्षा सांभाळवर काय याला. ती म्हणजे बाबा आता तुलाच खुश झालं. ती म्हणजे आत्मलिंग कोणीच देत नाही, कोणालाच मिळत नाही. आज मला तुम्ही द्याला, तुमच्या जवळ एवढं मोलाचं घ्या ते आत्मलिंग. ऐका, त्या महानंदीनं ते आत्मलिंग घेतलं आणि लिंग घेतल्याच्या नंतर सांगितलं सांभाळवर का आता मी येतो फिरून. बघ काय जीवाच्या पलीकडे सांभाळ. बरं, काय हरकत आहे. आपलं जे झोपल्याचं घर होतं त्या ठिकाणी ते आत्मलिंग ठेवलं, मरकट कोंबड बांधलेली तिथं. ही झोपलेली महादेवन परीक्षा पाच ठरलं दिली, त्याला आग लावून शिरली. कशाला? त्या घराला. हो, फार 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 ते मार पेटला तिचा. आणि पेटल्याच्या नंतर हिला समजलं, हो तुमचं ते पेटलं शयन घर, नृत्य घर जिथं नाचत होता ते घर पेटलं. उठली व उठल्याच्या नंतर आत्मलिंगाची आठवण नाही राहिली, काही नाही. त्या माकडाचं कोंबड्याचं काय होतंय तर त्याने चरट तोडले, माकडं चरट हो तोडले आणि बघा झाले मोकळे. आनंद बुवा आमचा मानंद आहे ते घर जाऊ. ते म्हणजे हो चटक झालं. आत्मलिंग पुढे आता माय म्हणजे आत्मलिंग महाराज ते जळलं ना. ते म्हणजे मी जीव देतो आता, तुला माहित नाही का मी आत्मलिंग अशी राहू शकत नाही. हा नाही नाही जमत नाही. आत्मलिंग ती म्हणजे आता महाराज कुठं म्हणजे लागली. ते म्हणजे तू काय केला पण जीव द्यालो लाकडं रचली. महादेव नाही का सरण पेटून दिलं, बसले तिच्यामध्ये. ही म्हणली मी कोण आहे तुमची? 3 दिवस पत्नी आहे तुमची, पण मालकच गेल्यावर पत्नी जिवंत कशाला असं. मी आता तुमच्या बरोबर लगेच सती जाते. महादेव म्हणजे बघत किती परीक्षा जाते का सती. लगेच तुम्हाला सांगतो हात जोडे. आता आपली कोण म्हणजे महादेवची पूजाच करतो ती. महादेवाचं ध्यान मनामध्ये केलं आणि अशी उडी सरना टाकत टेकली. महादेवानं आज्यात झेललंच. ऐका, झेलल्यास आपलं रूप प्रगट केलं. सांगितलं मानंदे बघ माझ्याकडे कोण येतं. पाहिजे भगवान शंकर. हो अरे बाबा, कोण्या जातीची बाई होती ती? कोणता व्यवसाय करणार होती? याती कुळ न पाहे काही. कुठं नेलं? शेवटी महानंदेला कैलासाला घेऊन दिले. ठाव कैलासीचा दे. बरोबर का? जया चित्ती जे वासना पुरविसे ते क्षणा विठोबार कुमारी.
चित्ते जे वासना पूर्वेशी तीची क्षमा. तिला तेच म्हणत होत, मला इथं जागा मिळावा. चांडाणीला तेच म्हणत होत. आणि हिने तर पाहिलं, तुम्हाला सांगतो, जया चित्ती जे वासना पूर्वेशी तीची क्षमा. उक्कट मरकड जे होत त्याच पुण्याने ऐका त्या पूजेदार नुसते बघत होते, त्यांनी त्या पूजा केली नव्हती. सारखं रोज त्या पूजेवर जे ज्यांनी त्याला उत्तम कुळामध्ये जन्म मिळाला. एक राजाचा मुलगा, एक प्रधानाचा मुलगा. जया चित्ती जे वासना पूर्वेशी तीची क्षमा. महानंदीच्या मनात आलतो, मला काही पाहिजे नाही, भगवान प्रसन्न झाले तर काय पाहिजे तुला? ती म्हणजे मला काहीच नाही, मला तुमच्या सत्स्वरूपाची ओळख व्हावा आणि तुम्ही जिथं राहतात मला ते ठिकाण पाहिजे तुमची सेवा करण्याकरता. मला सांगा काय केलं? शिवपुराणामध्ये चांडाळीन बाई पहिली, बिंदूला नाव आहे तिचं. त्या ब्राह्मणाचं काय नाव आहे बघा, तिचं काय होतं, याने तरी काय केलं मला सांगा ना. काही नव्हतं पुण्य केलं, महादेवाच्या मंदिरामध्ये गेलाय. देवा होते वाईट कर्म केलं मात्र पहा. पण वाईट कर्म केल्यानंतर असं वाटलं दिवसभर खायला मिळालं नाही, काही थकलं होता, चलून 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 काही नाही पोटात, अन्नाचा कल नव्हता. एक जण पूजा आणली होती संध्याकाळी नैवेद्य देवाला. सगळे लोक मंदिरामध्ये शिवायला झोपलेले येतं आणि हे मी झोपले, सगळे लोक झोपले, याला झोप येते का? नाही ना, कथेची सामुग्री हे अवस्था ना.